अरे का तर पाणी तर पिन बाबा, पाणी पी बरं धर थोडं. नको रे ताई, लय दाढीने बेजार केलंय तुला सांगतो. काय सुद्धा खाऊ वाटा नाही, काय सुद्धा पिऊ वाटा नाही. नकोच. तुला तर म्हणायले लसण गरम करून तिथं ठेव, फरक पडतय रा. दादा मी काय म्हणते, एका बुक्कीतच तुमची दाढ काढीन, सगळं दुःखच गायब. मामा तू एक काम कर, 4-5 दिवस तू काही खाऊच नको. त्यानं काय होईल? अरे मामा तुझं काय खाल्लं नाही तर त्या दाढीतल्या किड्याला तरी काय खायला भेटन, आणि मग ते उपाशी राहून राहून मरून जाईल. हा 4-5 दिवस उपाशी राहिलं मामा जिवंत राहील का? अरे विकास काय दुखायला तुझं? अरे काय नाही बाबा, दाढ दुखायली, त्याच्या दातात किडे झाले तर. अरे आता दातच बी झाले काय? पहिले वेगळ्या जागेवर होते. अरे विकास आमच्या गल्लीत एक बाब आहे, त्याने जर असं फू केला ना तर सगळा आजार राहतोय. अरे काय बोलायलास, चांगला शिकला सवरलेला आहेस की. अरे कोणीतरी जरा लॉजिकल उपाय सांगा. मामा मी सांगतो, तू काय कर, सलग 3-4 दिवस चहा आणि बिस्किट खाय, आणि 5व्या दिवशी फक्त चहाच पी, बिस्किट खाऊ नको. आणि त्यानं काय होईल मग? अरे बाबा तू 3-4 दिवस चहा बिस्किट खाचीन, आणि 5व्या दिवशी तू फक्त चहा पिणार, आणि मग दाढीतल्या किड्याला वाटन की आज फक्त चहाच आलाय, बिस्किट आलंच नाही. ते बिस्किट शोधायला बाहेर येईल, आणि ते बाहेर आलं की आपण मारून टाकायचं. चंपा, अगं चंपा, चंपा. आप्पा टेन्शन नका घेऊ आप्पा, सापड ना आपली चंपा. अरे काय सापडन झालं, 4 दिवस आपण शोधतोय राव तिला. हा अगं चंपा, चंपा. काय हो आप्पा, काय झालंय? अरे तुला माहित नाही का आप्पाची चंपा हरवली ते? चंपा? पण काकूचं नाव तर रंजन आहे ना? अरे मग ही चंपा? आप्पा बाहेरच जिंगाट. अरे गप्रे, चंपा आपल्या आप्पाच्या म्हशीचं नाव आहे. ऑयला म्हशीचं नाव चंपा? कमाल आहे. अरे त्या म्हशीवर आप्पाचा लय जीव आहे. 3-4 दिवस झाले तिला हरपून, आप्पाने जेवण नाही केलं माहिती का? शेण खात होते काय तिचं? जाऊ दे संकेत, करू दे लोकायला मस्करी. ज्याचं जळते त्याला कळतंय. हा अरे तुला सांगतो, माझ्याकडे 7 ते 8 म्हशी येतात, पण जी आमची चंपा आहे का, ती इतकी बी फायदेशीर होती. खाती कमी दूध जास्त देते. तुम्हाला सांगतो, रोज 10 लिटर दूध द्यायची. 10 लिटर किती? 10 लिटर. काय खोटं बोलतो आप्पा? सकाळपासून 3दा काढलंय, 1 लिटर सुद्धा नाही. अरे ते तुला काढता नसून आलं. आप्पा मस्करी केलती बर का, लगेच आणून देतो. संख्या तुझ्या तर हे बघ, पाहुण्याला सांगितलंय मुलगा मेडिकलला आहे, लोक डॉक्टर होणार आहे. तसा वाघ जरा फेक होईन, थोडं फेक म्हणते ना, काय जरा फेक. आणि दुसरी गोष्ट लय उतावळापणा करू नको. बरं का? चल. बर पाहुणं, काय शिक्षण झालंय तुमचं? मी सध्या डॉक्टरला आहे, लवकरच मेडिकल होणार आहे. सध्या मेडिकलला आहे, डॉक्टर होणार आहे लवकरच. अरे वा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोळ्या औषधं कळत असतात ना? नाही आता मग कळत. अहो मला सकाळपासून तापाची येईल, कोणती गोळी घेऊ? ताप आली होय, मग पॅरागॉन घ्या. अरे पॅरासिटामॉल असते रे. पॅरासिटामॉल घ्या. हॅलो वगैरे कोण येते? जरा लांब जाऊन बोल. हा मी बोलतो. हा पाहुणं, देणं घेणं तर बोलून घ्या. पोरगा डॉक्टर आहे, देणं घेणं तर करावं लागेल ना. तुम्हाला स्पष्ट सांगते, मी तुम्हाला काय देऊ शकत नाही, फक्त मुलगी आहे माझ्याकडे. आज कसं बोलता तुम्ही? काय देणं होणार नाही म्हणजे? अहो डॉक्टर आहे पोरग. हा नाही बाबा, आता ते काय त्याला विचारून बघा. आजकाल कुठं काय व्हायला हो देणं घेण्याशिवाय तरी. हा ए बाबा ऐक, ते म्हणते तर देणं घेणं काय होणार नाही, फक्त पोरगी. देणं घेण्याची काय गरज आहे? फक्त पोरगी असावं आणि जिवंत असावं. की